आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आहेत. देशमुख साहेब, काय सांगाल? वाल्मिक कराड वगळता बीड प्रकरणामध्ये सर्वांवर मोका दाखल झालेला आहे. वाल्मिक कराडांना काय पाठीशी घालण्याचा प्रकार सरकारकडनं होत आहे का? असं आहे की ज्या पद्धतीचा आक्रोश संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे की संतोष देशमुख यांची जी अमानुषपणे हत्या करण्यात आली, त्याच्यामुळे जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीतली मागणी त्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे. आणि सगळ्यांचा जो ज्यांच्यावर जास्ती आरोप आहे तो आहे वाल्मिक कराडवर. आणि या संपूर्ण घटनेमागे वाल्मिक कराडच आहे अशी त्यांची सर्वांची भावना त्या निमित्तानं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे तिथल्या लोकांची मागणी आहे की या संपूर्ण घटनेमध्ये वाल्मिक कराडच हा मास्टर माइंड असल्यामुळे त्याच्यावर 302 दाखल करावं अशा प्रकारची मागणी आहे. पण आज जी बातमी आली आहे की आता मोका तिथे लावण्यात आला, त्याला वगळून बाकी लोकांवर मोका लावण्यात आला. म्हणजे यामधला मेन आरोपी वाल्मिक कराड आहे अशी पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहे, अशा पद्धतीच्या पोलीसचे रिपोर्ट पुढे येत आहे. पण कारवाई काय होत नाही. त्याला पाठीशी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार, सध्याचं सरकार करते आहे का, अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये तिथे आहे. त्यामुळे मोठा आक्रोश त्या निमित्तानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे. आणि हा मराठवाड्याचा आक्रोश हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल का अशा प्रकारची परिस्थिती आहे. शरद पवारांची जी शक्ती होती ही संघामुळे नष्ट झाली आणि आता शरद पवारांना संघाची शक्तीकडून चुकली. त्याच्यामुळे शरद पवार आता संघाची स्तुती करतायत असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. कसं बघता? असं आहे, देवेंद्र फडणवीस याचं अतिशय बालिश स्टेटमेंट आहे की काही गोष्टी एखाद्या पक्षाच्या जर एखाद्या संघटनेच्या जर चांगल्या वाटल्या त्याचं त्यांनी पवारसाहेबांनी सांगितलं मोठं मन करून की बा या संघटनेची ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ पवारसाहेबांची ताकद गेली असा आहे की पवारसाहेबांची ताकद आधी महाराष्ट्रामध्ये आधी देशामध्ये. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा जरी पराजय झाला असेल, पराजय कशाने झाला सर्व लोकांना माहीत आहे. की तुम्ही लक्षात घ्या की 2014 जेव्हा नरेंद्र मोदीची हवा होती 10 वर्षापूर्वी, तेव्हा भारतीय जनता पार्टीने 288 जागापैकी 288 जागा लढवल्या आणि आल्या 122 जागा. आणि आता 2024ला नरेंद्र मोदीची हवा नाही, काही नाही, शेतकरी नाराज, संत्र्याचा प्रॉब्लेम, कांद्याचा प्रॉब्लेम, कापसाचा प्रॉब्लेम, सोयाबीनचा प्रॉब्लेम, या सर्वांना भाव नाही, धानाला भाव नाही, महागाईचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी 149 लढते आणि 132 निवडून येतात. नरेंद्र मोदीची हवा नाही, म्हणजे नरेंद्र मोदीची हवा असताना 42% त्यांच्या जागा निवडून आल्या आणि आज नरेंद्र मोदीची हवा नसताना 89% जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे ज्या पद्धतीचे निकाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागले याच्यावर लोकांचा विश्वास नाही, कुठेही उत्साह नाही. काही मला आमदार, मी परवाच्या दिवशी मुंबईवरून नागपूरहून मुंबईला जात होतो, विमानात काही भेटले काही आमदार, ते भारतीय जनता पार्टीचे, तेच म्हणे की असे कसे निकाल लागले, असे निकाल लागू शकत नाही. याच्यामागे एकच आहे की लाडल्या बहिणीच्या आडमध्ये ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. ईव्हीएमच्या मदतीने हे सरकार सध्याचं राज्यामध्ये आलेलं आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही का? संजय राऊत वेगवेगळे विधान करतात. आज एक विधान केलं त्यांनी नागपूरमध्ये की आगामी निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या आम्ही स्वबळावर लढू. कशा पद्धतीचं भविष्याचं महाविकास आघाडीचं राजकारण आहे? असं आहे की महाविकास आघाडी एकत्र आहे, पण जेव्हा मोठ्या निवडणुका राहतात, लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, तिथे आम्ही तिन्ही महाविकास आघाडीचे घटक एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेऊन निवडणुकीला सामोरे जातो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं तिथं भूमिका घेऊ शकतो. म्हणून त्यांच्या शिवसेनेच्या भूमिकेच्या बद्दल संजय राऊतनी काही वक्तव्य केलं असेल, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलग अलग अनेकदा लढलेलं होतं मी, असं काही नवीन नाही तिच्यामध्ये. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही, इंडिया गट म्हणून आम्ही तुमच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकत्र राहतो. तरी पण जेव्हा क्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा लागणार त्याची तारीख जाईल, जेव्हा होईल तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊन त्याचा निर्णय घेतील. निश्चितच तर हे होते अनिल देशमुख.
प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.